याच साई मंदिरच्या बाजूला BRTS रोड जवळ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत हे ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन, जे तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. हा फक्त लिव्हिंग एरिया 20 फुटांचा. किती स्पेशियस अशी बेडरूम आहे. इथे तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूमला जवळजवळ 9 फुटांची आणि 5.5 फूट रुंद अशी बाल्कनी मिळणार आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी का म्हटलं हे तुम्हाला सांगतो, कारण आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत सरोलीमध्ये आणि लोकेशन बघून लक्षातच आलेलं असेल की आपण या संत ज्ञानेश्वर महाराज थोरले पादुका चौकामध्ये आलेलो आहे. म्हणूनच म्हटलं रामकृष्ण हरी. आणि याच चौकामध्ये आज आपण BRTS रोडवरती आहोत. इथे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला तुम्हाला हे साई मंदिर माहीत असेल. हे सुद्धा खूप जास्त प्रचलित आणि फेमस आहे. याच साई मंदिरच्या बाजूला BRTS रोड जवळ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत फक्त मोठ्या कापेटचे 3 and 2 BHK फ्लॅट. हा 3 एकरचा प्रोजेक्ट आहे, जिथे सरोलीमधले पहिले 29 मजली म्हणजे टॉलेस्ट स्कायस्क्रेपर आहे. आणि तिथे असणार आहे तुमचं घर विथ 40+ ॲम्युनिटीज. मग तुम्ही तयार आहात ना इथे तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी? कारण सरोलीमध्ये अजून कुणी बघितलाही नाही आणि कुठे मिळालाही नाही असा हा प्रोजेक्ट असणार आहे, एकदम जबरदस्त. चला मग बघूया हाचा आपला 2 and 3 BHK फ्लॅटचा जबरदस्त असा प्रोजेक्ट. आणि शेवटी कसं आहे ना मंडळी, घर घेताना त्या घराची किंमत, तिथे मिळणाऱ्या ऑफर्स, लोकेशन आणि फक्त कार्पेट एरिया महत्वाचा नाहीये, तर त्या घराचं लेआउट वास्तूनुसार असणं आणि प्रत्येक कोपरा सुद्धा वापरात येण्यासारखा आणि सुंदर असणं तेवढंच महत्वाचं आहे, जसं की तुम्हाला या घरात मिळणार आहे. पुढे बघत बघत मजा येईल, पण आत्ता बघा हा अगदी 8 फूट उंचीचा आणि 4 फूट रुंद असा भव्य दरवाजा, त्यात सिक्युरिटीसाठी डिजिटल डोर लॉक, व्हिडिओ डोर बेल आणि आपलं स्वागत करण्यासाठी तत्पर असणारी ही स्पेशियस अशी लॉबी. पण खरी मजा येणार आहे ती या 20 फुटाच्या सेपरेट लिव्हिंग एरियामध्ये येऊन. लिव्हिंग अँड डायनिंग सेपरेट असणार आहे, पण त्यात हा फक्त लिव्हिंग एरिया 20 फुटांचा. त्यामुळेच एवढा जास्त स्पेस, किती सुंदर वाटते. आणि इथे पॉझिटिव्ह वाईब असण्याचं कारण काय माहिती का? प्रॉपर येणारा सूर्यप्रकाश, घरामध्ये खेळणारी हवा, आणि ती हवा आणि सूर्यप्रकाश याच बाल्कनीमुळेच तर इथे. तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता येण्याचं कारण काय फक्त सूर्यप्रकाश आणि फ्रेश हवाच नाहीये, तर त्या घराला अशी बाल्कनी असेल ना तरी खूप जास्त प्रसन्न वाटतं. वुडन टेक्स्चर टाईल्स तुम्हाला मिळून जातात, ग्लास फसाड सुद्धा दिलेले आहेत. आणि हे असे काय आहेत माहिती का, एकतर सेफ्टी आणि दुसरं म्हणजे इथून व्ह्यू सुद्धा तर मिळणार आहे. कारण 29 मजल्यांची बिल्डिंग, त्यात तुम्हाला अगदी सरोलीच्या साई मंदिरचे आणि सरोलीच्याच BRTS रोडचे व्ह्यूज. तुम्हाला माहिती आहे या चौकामध्ये असणारं ते ज्ञानेश्वर पादुका मंदिर आहे ना, ते सुद्धा दिसेल. म्हणजे सगळी इथं नमस्कार करू शकता, सनबाथ घेऊ शकता. भारी आणि स्पेशियस मोठी अशी 11 फुटांची बाल्कनी असणार आहे. या 3 एकरच्या प्रोजेक्टमध्ये 3 टावर्स आहेत, 40+ अल्ट्रा लक्झुरियस ॲम्युनिटीज, जेणेकरून तुमची लाईफस्टाईल गॅरंटीड अपग्रेड होणार आहे. आणि जर आपण या घराच्या लेआउटबद्दल चर्चा करायची म्हटलं तर इथे तुम्हाला 3 BHK जो आहे तो बटरफ्लाय लेआउटमध्ये मिळणार आहे, आणि 2 BHK मध्ये तुमची मास्टर बेडरूम तुम्हाला तिकडे मिळेल. आणि आत्ता लेआउटबद्दल बोलतोयस तर सांगतो की खाली या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती लगेच जाऊन क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि ते तुम्हाला युनिट प्लॅन्स पाठवतील, ब्रॉशर्स, फ्लोर प्लॅन्स सगळं पाठवतील. म्हणजे काय होईल, घरी बसल्या बसल्या तुम्हालाही विश्वास बसेल की हे घर वास्तू कंप्लायंट आहे. यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कशा मिळणार आहेत, काय रूम साईजेस आहेत, कुठल्या फ्लोअरला घ्यायचं आहे, कुठल्या युनिटमध्ये घ्यायचं आहे, सगळं काही घरी बसल्या बसल्याच चर्चा करा, विचार करा आणि मग या ना बघायला. कारण साईट व्हिजिटसाठी कॅब फॅसिलिटी सुद्धा आम्ही तुम्हाला फ्री देतोय. खूप सुंदर असं घर आहे. आणि बघा ना, डायनिंग एरिया सेपरेट, म्हणजे लिव्हिंग टू लिव्हिंग 20 फुटांचा, त्यात डायनिंग सुद्धा अशा प्रशस्त आणि वेगळा दिलेला आहे. आणि याच डायनिंगला कन्व्हिनियंट असं हे ओपन किचन कॉन्सेप्टचं किचन, जे तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. अहो खरं ऐकताय, पण फक्त पहिल्या 100 कस्टमर्ससाठी, म्हणजे लिमिटेड टाईम ऑफर आहे ना. आणि एवढं सुंदर किचन जर सगळ्यांनाच दिलं तर मग सगळेच येतील ना इथे. म्हणून म्हणतोय तुम्ही या आणि बघा. तुम्हाला इथे या किचन ट्रॉलीज, कॅबिनेट्स, किचन हॉब, चिमनी हे सगळं ॲज इट इज मिळणार आहे फक्त पहिल्या 100 कस्टमर्ससाठी. L शेपमध्ये हा व्हाईट कॉर्ड्सचा किचन प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला हे तुमचं सिंक देण्यात आलेलं आहे फॉर दी कुकिंग अँड युटेन्सिल्स. आणि हा ड्राय एरिया सेपरेट बट इनक्लोज, म्हणजे अगदी परफेक्ट अँड मॉडर्न डिझाईनमध्ये वॉशिंग मशीन, डिशवॉशर सगळं काही आरामात फिट होईल. एक प्रॉपर अशी विंडो आहे. आणि खरंच मला किचन फार जास्त आवडलेलं आहे.
आणि सांगितल्याप्रमाणे या घराचं लेआउट जसं बटरफ्लाय लेआउटमध्ये आहे तशी तुमची पहिली मास्टर बेडरूम इकडे असणार आहे, जी तुम्हाला फार जास्त आवडणार आहे. आणि या बेडरूममध्ये तुम्हाला बाल्कनी सुद्धा मिळणार आहे आणि तेवढीच प्रशस्त सुद्धा बेडरूम आहे. 2 BHK मध्ये ही बेडरूम स्किप होईल, बाकी ऑलमोस्ट ॲज इट इज असाच 2 BHK असणार आहे. कार्पेट एरिया खूप जास्त मोठा आहे, तो किती आहे हे तुम्हाला हळूहळू पुढे बघताना कळेल. पण आत्ता आपण प्रत्यक्ष नजर टाकूया ती या तुमच्या पहिल्या मास्टर बेडरूमवरती. आणि ही बेडरूम मला का आवडली किंवा तुम्हाला का आवडणार आहे याचं कारण तुमच्या समोर आहे. स्पष्टपणे दिसतंय ना किती स्पेशियस अशी बेडरूम आहे. जवळजवळ 14 फुटांची बेडरूम असताना जिथे वॉर्डरोब बेड सगळं काही प्रॉपर डिझाईन करून सुद्धा खूप जास्त स्पेस तुम्हाला मिळतोय. इवन असं राजेशाही थाटातलं इंटेरियर तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता, जेणेकरून बेडरूम तुमची अजून जास्त चांगली वाटेल. आणि या बेडरूमला मी आवडली असं का म्हटलं, कारण ही बाकी बेडरूम्स तिकडे आहेत, ही एक बेडरूम जी तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता राजेशाही थाट घराच्या राजासाठी, तर ही या बाजूला आहे. म्हणजे आपल्याला इथे मी स्पेस मिळतो, फक्त स्पेस नाही म्हणजे प्रायव्हसी, एकदम प्रॉपर प्रायव्हसी, कारण बाकी सगळे लोक तिकडे असतील आणि तुमची बेडरूम इकडं. आणि आत आल्या आल्या माझं लक्ष कुठल्या गोष्टीवर गेलं माहिती आहे, या बुकवरती. मलाही आवडतात थोडेफार पुस्तकं वाचायला आणि त्यासाठी एकांत असेल आणि अशी बेडरूम असेल तर भारीच. पण या पुस्तकाबद्दल पर्टिक्युलरली मला तुम्हाला सांगायचं आहे. ॲज अ मॅन थिंकेत असं या पुस्तकाचं नाव आहे, जेम्स ॲलननी लिहिलेलं आहे. आणि यात असं दाखवलं आहे, असं लिहिलेलं आहे की आपण आपल्या कॅरेक्टरपासून ते आपले विचार कसे आपण प्रत्यक्ष इथे प्रेझेंट करू शकतो किंवा मग विचारांमधून ते कृतीत कसे आणू शकतो. थॉट्स टू ॲक्शन, अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. खूप सुंदर पुस्तक आहे, मी वाचलं आहे, छोटंसं आहे, तुम्ही वाचू शकता. जसं की थॉट्स अँड कॅरेक्टर्स, पर्पज ऑफ थॉट्स, बऱ्याच गोष्टी आहेत. पार्ट इंटेरियरचा आहे, पण म्हटलं चला घर दाखवतोय तर हा विषय निघाला, मग याबद्दलही चर्चा करूच. स्पेशियस आहे ना बेडरूम, 14 फूट आहे तर स्पेशियस असणार. म्हणूनच तर TV युनिट किंवा स्टडी टेबल इथे तुम्ही काहीही डिझाईन करू शकता. इवन ड्रेसर स्पेसला डिझाईन केला आहे. अटॅच्ड वॉशरूम आहे, मस्त मोठं वॉशरूम आहे. आणि इथे तुम्हाला कुठली विंडो, फुल लेंथ विंडो नाही तर डायरेक्ट अटॅच्ड बाल्कनीच मिळणार आहे. आणि ती सुद्धा एवढी मोठी आहे ना, तुम्ही म्हणाल ही बेडरूमची बाल्कनी आहे. चला, विश्वास नसेल तर बघूनच घ्या. बघितलं तुम्ही पण झालात की नाही चकित? अहो विचार करा, आजकाल बेडरूम्सला साध्या छोट्या छोट्या बाल्कनी मिळत नाहीत. इथे तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूमला जवळजवळ 9 फुटांची आणि 5.5 फूट रुंद अशी बाल्कनी मिळणार आहे. या बाल्कनीमध्ये तुम्हाला मी स्पेस डिझाईन करता येणार आहे, हॉबी स्पेस डिझाईन करता येणार आहे, किंवा अजून काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिझाईन करू शकता. इवन आता गोष्ट अशी आहे ना, इथं तुम्हाला एक छोटंसं तुमचं हॉबी स्पेस किंवा वर्क फ्रॉम होम स्पेस डिझाईन केलं तर हे बघा, या बाजूला तुम्हाला स्विचबोर्ड कनेक्शन आहेत. 29 मजली बिल्डिंग असून सुद्धा मायफन कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर हे सगळे प्रोव्हिजन्स तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आणि अजून एक छोटंसं माझ्या मनात आलेली इच्छा म्हणजे या बाजूला इथे ना एक सरबत पिण्यासाठी एक काउंटर जर तयार केलं, म्हणजे थोडक्यात आवडीच्या ड्रिंक्स तुम्ही इथे घेऊ शकता, कारण खूप भारी स्पेस वाटणार आहे विथ दी मॅस्मरायझिंग व्ह्यू. खरं आहे ना? आता हे सगळं बघून तुम्ही एवढंच म्हणाल की ही बेडरूम मात्र मीच घेणार घर घेतल्यानंतर, म्हणजे कारण आवडलेत ना इथले फीचर्स. पण आता हे सगळं बघत ना मला एक किस्सा आठवला लहानपणीचा. तो म्हणजे असा की बघा, जेव्हा लहानपणी आपण मामाच्या घरी जायचो ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये वगैरे, समर वॅकेशनला, तेव्हा असं असायचं की मामाच्या मुलासोबत किंवा अजून मावशीचा मुलगा त्याच्यावेळेला या सगळ्यांसोबत गप्पा मारायला, खेळ खेळायला, कॅरम म्हणा, कार्ड्स म्हणा, किंवा आपण लहानपणी बऱ्याच असे वेगवेगळे गेम्स खेळायचो. त्यासाठी एक वेगळी जागा हवी असायची किंवा एक पर्सनल स्पेस वाटतं ना की तिथे आपण बसावं, आपल्या भावांसोबत गप्पा माराव्यात, खेळाव्यात, क्रिएटिव्हिटी करावी. त्यासाठी स्पेसच नसायचा. पण आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशी डेडिकेटेड बेडरूम त्यांना देऊ शकता, ती सुद्धा वास्तूनुसार एकदम परफेक्ट त्यांच्या फ्युचरसाठी. आणि आपण जेव्हा या बेडरूमच्या आत येतो तेव्हा इथलं इंटेरियर बघताच आपल्याला लक्षात येतं की खरंच हे मुलांना आवडल्यासारखंच डिझाईन केलेलं आहे. तुम्ही असंच डिझाईन करू शकता. बघा, वॉर्डरोब तर अगदी तसाच विथ बुक शेल्फ असणार आहे, पण हा बेड ना, हा मला मनापासून खूप जास्त आवडला आणि प्रत्येक गोष्टच खूप छान वाटते. इव्हन इथली ही मोठी अशी विंडो सुद्धा, जेणेकरून मुलांना प्रॉपर सनलाईट, फ्रेश एअर मिळत राहिली पाहिजे. सर्वच बेडरूम मस्त आहेत तशा, आणि मला हे घर पण तेवढंच आवडतंय. पुन्हा एकदा तुम्हाला आणखी एक गोष्ट इथे लक्षात करून देतो की जर तुम्हाला अजूनही इथले युनिट प्लॅन्स, फ्लोअर प्लॅन्स अशा बऱ्याचशा गोष्टी हव्या असतील तर लगेच आत्ता डिस्क्रिप्शनमधल्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट व्हा. म्हणजे माझे जे कलिग्स आहेत, मित्र आहेत, ते तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरती सगळ्या काही माहिती, युनिट प्लॅन्स, फ्लोअर प्लॅन्स पाठवतील. आणि ह्या स्क्रीनवरती नंबर तर आहेच, त्यावरती कॉल करा आणि लगेच बोला.
कारण असे ऑप्शन्स बरेच दिवस राहत नाहीत. इवन इथे ऑफर्स सुद्धा आहेत. वास्तू कंप्लायंट घर आहे. त्यातल्या त्यात आता बघाल तर या बाजूला थोडंसं पुढे येताच हा तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया इथे मिळून जातो आणि कॉमन वॉशरूम सुद्धा इथेच आहे. आणि हे सर्वच काही सुंदर आहे. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा ना. आणि हो, तुम्ही अजूनही गेट सेट ॲसेटला सबस्क्राईब केलेलं नाहीये. आम्ही तुमच्यासाठीच एवढे भारी भारी मराठीत व्हिडिओ बनवतो, आपल्या मराठी माणसांसाठी, आपल्या मराठी होम बायर्ससाठी, व्ह्युअर्ससाठी. मग तुम्हीच सबस्क्राईब केलं पाहिजे हो आपल्या या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलला. आणि बेल आयकन तर दाबाच. आणि काही वाटत असेल, काही करेक्शन असतील, तुम्हाला असं वाटत असेल की आणखी काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवावं किंवा जाणवावं, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सुद्धा कळवा. तुम्ही करा कमेंट, लाईक करा, सबस्क्राईब करा. तो पण आपण ही तुमची थर्ड लास्ट मास्टर बेडरूम बघूया. तर मित्रांनो आणि मंडळींनो, आत येण्याच्या अगोदरच सांगतो, तुम्ही नक्कीच कन्फ्यूज होणार आहात या बेडरूमला बघून की नेमका आता मास्टर बेडरूम म्हणायचं कुठल्या बेडरूमला, त्या का या. दोन्हीही बेडरूम्स मास्टर बेडरूम्सच असणार आहेत. पण इथे एक मुद्दा सांगू इच्छितो. 2 BHK मध्ये तुमची जी बाल्कनी आहे ना, ती या बेडरूमला शिफ्ट होऊन जाते. पण इथे बघताय, आत्ता तुम्हाला ही एल शेपमध्ये विंडो मिळणार आहे आणि त्यासमोर तुम्ही ठेवा अशी चेअर. ही बेडरूम 15 फुटांची असणार आहे. म्हणजे खूप जास्त स्पेशियस. जिथे बेड तर आहे, सोबतच वॉर्डरोब पण दिसतोय, ही चेअर पण. तिकडे अजूनही जागा मोकळी आहे, इथेही जागा मोकळी, इथेही जागा मोकळी. म्हणजे अगदी सुटसुटीत अशी बेडरूम आहे. आणि मजा केव्हा येणार आहे माहिती आहे, जेव्हा सकाळी सकाळी एल शेप विंडोमधून तुम्हाला साईबाबा मंदिरचं दर्शन होईल, चरोलीचा BRTS रोड दिसेल, थोरल्या ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक आणि तिथलं मंदिर सुद्धा दिसेल. इथूनच हात जोडा आणि नमस्कार करा ना हो सकाळी सकाळी. काय सुंदर सकाळ होईल, विचार करा. खरंच प्रत्यक्षपणे हे लोकेशन, या घराचे लेआउट, वास्तू कंप्लायन्स असणं, त्या सगळ्याच गोष्टी एवढ्या भारी आहेत ना, मला खूप जास्त आवडल्यात. इवन या बेडरूमचं वॉशरूम सुद्धा तेवढंच जास्त प्रीमियम आहे. आणि हे अगदी सूट टाईपचं वॉशरूम तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे खूप भारी फील आहे बरं का. मग कधी येत आहे तुम्ही? कुठे म्हणजे काय? साईबाबा मंदिर जवळ, BRTS रोडला, चरोलीमध्ये. मग तुम्हालाही माहिती हवी आहे ना? काय माहिती सांगू? कार्पेट एरिया. तर आपण आत्ता जो हा 3 BHK बघतोय तो 1130 स्क्वेअर फीटचा आहे. आणि इथे 2 BHK असणार आहे 840 स्क्वेअर फीटचा, ज्यात ही बेडरूम तुमची तिकडे शिफ्ट होऊन जाते. म्हणजे इथे पूर्णपणे वॉल येणार आहे, बाकी ऑलमोस्ट रूम सायझेस याच असणार आहेत. काय म्हणताय? प्राईस सांगू या लोकेशननुसार? नक्कीच सांगतो. जर प्राईस जाणून घ्यायची तर या नंबरवरती कॉल करा ना. मी किंवा माझे कलिग्स तुम्हाला या प्रोजेक्टची सगळी माहिती आणि प्राइसिंग सांगतील. बरं चला, तुमच्यासाठी 2 BHK ची प्राइसिंग सांगतो. 840 कार्पेटचा 2 BHK इथे तुम्हाला 74 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये मिळणार आहे. एवढ्या भारी, एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये विथ ऑल दिस अमेनिटीज आणि चरोलीच्या टॉलेस्ट टावरमध्ये. मग जर 3 BHK ची प्राइस जाणून घ्यायची तर या नंबरवरती आत्ताच कॉल करा. आणि हो, व्हॉट्सॲपची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, त्यावरती क्लिक करा, माहिती मिळून जाईल, कनेक्ट व्हाल, मजा येईल. कॅब फॅसिलिटी फ्री आहे. लवकर या, साईट व्हिजिट करा, कारण एवढ्या सगळ्या ऑफर्स ॲज इट इज किचन, त्याचसोबत तुम्हाला Hyundai क्रेटाची पण ऑफर मिळणार आहे. प्राइजेस सुद्धा भारी आहेत आणि प्री लॉन्चमध्ये घेण्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या असणाऱ्या गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा. भेटूया अशाच एका नवीन, अशाच भारी लोकेशनवरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.